नमस्कार मंडळी, आपण आज बनवणार आहोत कलिंगडीपासून रंगीबेरंगी अशी चेरी. बघूया आपण कशी बनवायची. ही चेरी आपण मस्तानीमध्ये, आईस्क्रीममध्ये, केकवर आणि नुसती पण मुलांना आवडते अशी रंगीबेरंगी चेरी कलिंगड्यापासून बनवणार आहोत. बघूया आपण रेसिपी. ही कसं आहे, डबल प्रॉफिट आहे. आपलं कलिंगडच्या कलिंगड खाऊन होते आणि आपली चेरी पण बनवून होते. वेगळा बी पदार्थ होते त्यापासून. टाकाऊपासून टिकाऊ पण होते. त्याची लाल साल काढून घ्यायची कलिंगड्याची आणि हिरवी पण साल काढून घ्यायची. छोटे छोटे तुकडे करून घेऊया. जास्त छोटे पण करायचे नाहीत आणि जास्त मोठे पण करायचे नाही, मीडियम साईजचे करायचे. हे आपले कट करून झालेत. आता 2 वाटी पाणी घेऊया आणि हे शिजत टाकूया आपण. पाणी उकळलं की टाकूया आता त्याच्यात. एक 5 मिनटं शिजवून घ्यायचं आणि आता पुरणाच्या चाळणीत किंवा मोदकाच्या चाळणीत आपण हे गाळून घेऊया पाणी सगळं. 1 वाटी साखर घेऊया आणि अर्धी वाटी पाणी घेऊया आणि त्याच्यात आपण ही शिजवून घेतलेले कलिंगडीचे तुकडे टाकून घेऊया. असं घट्ट येईपर्यंत हलवत राहायचं. आणि 3 समान वाटीत काढले मी हे 3 कलर. तुमच्याकडे जेवढे कलर आहेत ते तेवढे टाकू शकताय तुम्ही. आणि 4 तास असंच ठेवायचं हे, म्हणजे कलर छान होतोय. असं कलर चिकटतो असं चांगला. 4 तासानंतर एका मोठ्या ताटात काढून घेऊया आपण. पंख्याच्या हवेखाली किंवा असं सावलीलाची 1-2 दिवस असंच सुकू द्यायचे. छान होतात मग रंगीबेरंगी अशा चेरी. मी पण पहिल्यांदाच बनवलेत बरं का, त्यामुळं नक्की सांगा तुम्ही हे कशा झालेत चेरी. आणि ही रेसिपी आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब तुमचं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं सबस्क्राईब तर नक्कीच करा.